मागील भागात आपण पाहिलं लीलाबाईंच्या नकळत नैना एका कंपनीमध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊन आली होती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 49. एक दिवस दुपारी नैनाच्या नावानं एक स्पीड पोस्ट आलं. श्यामरावांनी ते सही करून घेतलं. हिला कोणी काय पाठवलं असेल? लीलाबाईंनी श्यामरावांना विचारलं. बघतोय ना, कळेलच. श्यामरावांनी पाकीट उघडलं आणि ते त्यातलं पत्र वाचू लागले. नैनाला नोकरी लागलीये आणि 2 दिवसात तिला नोकरीवर रुजू व्हायचं आहे, श्यामराव म्हणाले. नोकरी? लीलाबाईंना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच नैनाला चिडून आवाज दिला. नैना धावतच बाहेर आली. काय झालं सासूबाई? नैना कापऱ्या आवाजात म्हणाली. हे काय आहे? लीलाबाईंनी तिच्यासमोर पाकीट धरलं. मला नाही माहीत, नैना भीत भीत म्हणाली. कधी दिला होतास इंटरव्ह्यू? लीलाबाई तिच्यावर खेकसल्या. नैना काहीच बोलत नव्हती. अगं सांगशील का? नोकरी करायची आहे का तुला? लीलाबाई ओरडून बोलत होत्या. नैनानं होकारार्थी मान हलवली. घरातल्या कुणाला विचारलंस? लीलाबाई परत ओरडल्या. नैनानं नकारार्थी मान डोलवली. मग तुझी हिम्मतच कशी झाली? लीलाबाई परत गरजल्या. चल हो घरात, खबरदार घराच्या बाहेर पाय ठेवशील तर. लीलाबाईंचा आकांतांडव सुरू होता. नैना रडतच आतल्या खोलीत गेली. थोड्या वेळात बडबड बडबड करून लीलाबाई शांत झाल्या. त्या शांत झालेल्या बघून श्यामराव त्यांना म्हणाले. माझं म्हणणं आधी पूर्ण ऐक आणि नंतरच बोल. तिला नोकरी करायची आहे तर करू दे. मीही आता रिटायर्ड झालोय. महागाई वाढते, जास्त पैसे लागतातच. तुला तर तुझ्या लेकींनाही पोसायचं असतं. त्यांनाही भाजीपाला किराणा द्यायचा असतो. त्यालाही पैसे लागतात ना, की फुकट येतं सगळं? किती दिवसापासून तू प्रणितला म्हणतेस घर दुरुस्त करून घे, वर एखादा मजला बांध, पण तो ऐकत नाहीये. कारण कर्ज घेतलं तर त्याचा पगार हप्ता भरण्यात जाईल. पण नैनानं नोकरी केली तर ह्या सगळ्या गोष्टींना मदतच होईल. तुला हवं तसं चांगलं पॉश घरदार होईल. दारासमोर 4 चाकी उभी राहील. हातात पैसा खेळत राहील तो वेगळाच. तिला असं घर कामात राबवून तू महिन्याचे फार फार तर 2-4 हजार वाचवू शकतेस. पण हेच जर तिनं नोकरी केली तर महिन्याकाठी 25-30 हजार मिळतील आणि वरचेवर ते वाढतीलही. श्यामराव एका दमात बोलले. असा विचार तर मी केलाच नाही. चांगली पैसे कमवायची मशीन भेटते, वापर करून घ्यायलाच हवा. लीलाबाई मनाशीच म्हणाल्या. काय झालं? काय विचार करतेस? श्यामरावांनी त्यांना विचारलं. आपल्या घरात अजून कोणत्याच बाईनं नोकरी केली नाही कधी. मग हिला कसं बाहेर पाठवावं? लीलाबाई म्हणाल्या.
जसं भाजीपाला किराणा आणायला पाठवते तसंच. श्यामराव उत्तरले. तसाही हिचा मामा गेला आता. हिच्या माहेरून काही येणारच नाही. हिला फुकटचं पोसण्यापेक्षा नोकरी करायला लावली तर हाताशी पैसा येईल तो वेगळाच. कधी नव्हे ते प्रणीतचे बाबा बरोबर म्हणाले. मला वाटतं हिला नोकरी करू देण्यातच आपलं भलं आहे. लीलाबाई विचार करत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रणीतला म्हणाल्या, एका कंपनीत नैनानं इंटरव्ह्यू दिलाय. म्हणजे मीच तिला म्हटलं होतं की इंटरव्ह्यू दे. एवढी शिकली सवरली आहे आणि घरातच बसून असते. तर तिनं तो इंटरव्ह्यू दिला आणि तिला नोकरीची ऑफर आली आहे. मी तिला नोकरीवर रुजू व्हायला सांगितलं. मग मी काय करू? तिला नोकरी करायची आहे, तुला करू द्यायची आहे. करा मग. प्रणीत तुसडेपणानं म्हणाला आणि ऑफिसला जायला निघाला. ऑफिसमध्ये त्याचं आणि मोनिकाचं सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. आपलं लग्न झालंय हे त्यानं मात्र मोनिकापासून अजूनही लपवून ठेवलं होतं. चला, बरं झालं. घरातले सगळेजण नोकरीसाठी तयार झाले. आता स्वतःचा का होईना हातात काही पैसा येईल. 2 पैशासाठी कुणासमोर हात पसरायचं काम पडणार नाही. मी पण काही दिवसांनी गायत्री वहिनीसारखी सुंदरशी एक पैठणी घेईन. नोकरी करायला मिळणार याचा नैनाला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी नैना सकाळीच उठली. तिनं घरातलं सगळं आवरलं. ऑफिसमध्ये जायच्या वेळेवर ती तयार झाली. प्रणीतही त्याच वेळेवर घरातून निघाला होता. तिनं मोठ्या अपेक्षेनं त्याच्याकडं पाहिलं. मी अजिबात नेऊन सोडा, घेऊन या असल्या फुकटच्या हमाल्या करणार नाही. आपल्याला नोकरी करायची तर आपली जायची यायची व्यवस्था स्वतः करायची. पायी चालत जायचं, ऑटो करून जायचं, कुणाच्या गाडीवर कसं जायचं ते स्वतःचं बघायचं. प्रणीत बोलून घराच्या बाहेर पडला. समोरच्या चौकातून सीटरवाल्या रिक्षा मिळतात. 10-15 रुपये सीटप्रमाणे ते नेऊन सोडतात. तशीच रिक्षा कर आणि ऑफिसला जा. पैसे आहेत का जवळ? श्यामरावांनी तिला 100ची नोट दिली. लीलाबाई आश्चर्यानं त्यांच्याकडं बघू लागल्या. नैना घरातून निघताना श्यामराव आणि लीलाबाईंच्या पाया पडली. एक स्त्री म्हणून लीलाबाईंना नैनाचं कौतुक वाटलं. पण त्यांनी तो विचार झटकनच झटकला. घराकडं दुर्लक्ष करून नोकरी करायची नाही. ज्या दिवशी घराकडं दुर्लक्ष झालं त्या दिवशीपासून नोकरी करणं सोडून द्यायचं. लीलाबाईंनी नैनाला त्यांच्या भाषेत शुभेच्छा वजा धमकी दिली. नैना मात्र आनंदानं नोकरी करायला बाहेर पडली. माझ्या प्रणीतला, मीनूला, ममताला कधी दिले नाहीत पैसे काढून. नैना घराच्या बाहेर पडली तसा लीलाबाईंनी आपला मोर्चा श्यामरावांकडे वळवला. फरक आहे ना तुझ्या लेकरांमध्ये आणि तिच्यामध्ये. डिग्री मिळाल्यापासून प्रणीत 2 वर्ष रिकामा बसून होता.
पण अहंकार सगळ्या मुलखाचा भरून होता त्याच्यात. आणि हीच पोरगी बघ, नोकरीला जायला मिळतंय म्हणून आज पहाटे उठून घरातलं धुणं भांड्यासहित सगळं करून बाहेर पडली. काहीतरी करायची उर्मी आहेत तिच्या. तुझ्या लेकरांमध्ये होती का कधी अशी? तुझ्या पोरी पण बघ, शिकल्या तर नाही काही, पण आताही सासरहून सामान आणायला म्हणून बाहेर पडतात आणि इथं येऊन खाऊन पिऊन फुकटचं सगळं सोबत घेऊन जातात. तरी त्यांना अजून वरून पैसे द्यायलाच हवेत का? श्यामराव म्हणाले. लीलाबाई मात्र वाकडं तोंड करत आत निघून गेल्या. नैना घराबाहेर पडली आणि तिनं समोरच्या चौकातून रिक्षा केली. आज मामा असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मी लहान असताना म्हणायचे, नैना तुला मोठ्या ऑफिसात साहेब झालेलं बघायचंय. खूप शिक आणि मोठी हो. आज मामा असते तर मी नोकरीला लागले म्हणून त्यानं सगळ्या गावभर पेढे वाटले असते. मामा, खरंच खूप लवकर गेलात हो तुम्ही. तुमच्या नयनाचं नोकरी करायचं स्वप्न पूर्ण होतंय ते बघायला तुम्ही हवे होतात. ऑटोत बसून जाताना नैनाला मामाची आठवण आली. कंपनीच्या गेटच्या बाहेर नैना ऑटोतून उतरली. त्या दिवशी इंटरव्ह्यू द्यायला आली होती तेव्हा तिनं आजूबाजूचा परिसर बघितलाच नव्हता. अगदी घाईतच तिनं इंटरव्ह्यू दिला होता. आज मात्र आत जाताना ती आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. आज तिला भीती वाटत होती आणि सोबतच आपण काम करू शकू की नाही याबद्दल शंकाही वाटत होती. काय होईल पुढे? नैना घर सांभाळून नोकरी करू शकेल का? की लीलाबाई तिला अजून काही त्रास देतील? कसा असेल नैनाचा हा पुढचा प्रवास? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका दुसऱ्याची बायको. धन्यवाद.